बघा, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. इयत्ता 8वी मधील क्षेत्रफळ या धड्यातील हा प्रश्न आहे. तर आता बघा कसं सोडवायचा. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, याचे चित्र काय आहे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे चित्र आहे पाया गुणिले उंची. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण लिहून घ्यायचं, स्टेप वाईज जायचं, त्यामुळेच मार्क आपल्याला भरतात परीक्षेमध्ये. डायरेक्ट उत्तर सोडवायचं नाही. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे, सूत्र पाया गुणिले उंची. आता उदाहरणामध्ये बघा आपल्याला दोन्ही सुद्धा दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, पाया पण दिलेला आहे आणि उंची पण दिलेली आहे. मग वाचायचं नाही. पाया किती आहे, 8 सेमी. आता समांतरभुज चौकोन म्हणजे कसा चौकोन असतो बघा, हा अशा पद्धतीने चौकोन असतो. पाया म्हणजे तळाचा, तो किती आहे, 8 सेमी आहे. आणि उंची किती दिलेली आहे, उंची 5 सेमी. हाईट उंची 5 सेमी आहे. असं दिलं असताना काय काढायचं आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं. मग सूत्र माहिती आहे आपल्याला, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाया गुणिले उंची. तर पायाच्या ठिकाणी काय ठेवा, 8 सेमी ठेवा. उंचीच्या ठिकाणी 5 सेमी ठेवा. 8 गुणिले 5, 8 म्हणजे 40. आता येणाऱ्या उत्तराला एकक काय द्यायचं, सेमी द्यायचं नाही, तर चौरस सेमी द्यायचं. का, कारण आपण काय काढलेलं आहे, क्षेत्रफळ काढलेलं आहे, त्यामुळे चौसेमी हे एकक द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर येतं.